नमस्कार मंडळी, मी प्रियंका आणि तुम्हा सर्वांचं प्रियास पुडीमध्ये मनापासून स्वागत. तर आज आपण मिश्र पिठांपासून झटपट अशी कशी तयार होतील ना ती धपाट्याची रेसिपी बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओला अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चला तर मग करूया आपल्या रेसिपीला सुरुवात. आणि हो, तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल ना तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक मात्र नक्की करा, जेणेकरून तुम्हाला आपल्या चॅनलवरती छान छान रेसिपीज बघायला मिळतील. तर आज मी तुम्हाला ना कोणत्याही कपाचं असं मेजरमेंट अजिबात सांगितलेलं नाहीये. तर घरातलीच आपल्या एक वाटीचं प्रमाण सांगणार आहे, जी वाटी आपल्या सगळ्यांच्या घरात ना अवेलेबल असते. तुमच्या घरातल्या कोणत्याही वाटीने ना हे मेजरमेंट तुम्ही घेऊ शकताय. तर कसं घ्यायचं प्रमाण ते मी तुम्हाला सांगते. तर हे बघा, याच वाटीने ना मी 2 वाटी ज्वारीचं पीठ घेतलंय, त्याच वाटीने 1 वाटी बाजरीचं पीठ, अर्धी वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी बेसन, त्यासोबतच मी ते चवीनुसार मीठ घेतलंय. इथे 3 मध्यम आकाराचे कांदे ना बारीक चिरून घेतलेत. त्याऐवजी ना तुम्ही दुधी भोपळा पण वापरू शकताय. दुधी भोपळा नसा खिसून घ्यायचा, गाजर सुद्धा वापरतात बऱ्यापैकी खिसून. इथे सोबतच मी तीळ घेतलेत. तर तीळ आपल्याला कमी जास्त लागू शकतात, तर तिळाचं प्रमाण तुम्ही घेऊ शकताय. त्यासोबतच मी ते 1/2 टीस्पून जिरेपूड घेतले, पाव टीस्पून हळद घेतले आणि 1 टीस्पून धनेपूड घ्यायचे. सोबतच इथे मी भरपूर अशी कोथिंबीर घेतले. त्याऐवजी ना तुम्ही कोणतीही पालेभाजी वापरू शकताय. मेथीची भाजी वापरा, बारीक चिरून घ्या. पालकची भाजी आवडत असेल, पालकची भाजी बारीक चिरून घ्या. काही जणांना शेपू घालायचे असेल, शेपू सुद्धा तुम्ही घालू शकताय. तर त्याच्या अगोदर आपल्याला एक वाटण करायचं आहे. तर वाटण्यासाठी ना मी 1 टीस्पून ओवा घेतलाय, 1 टीस्पून जिरे घेतलेत, त्यासोबतच ना 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतलेत आणि सोबतच ना 4 हिरव्या मिरच्या घेतलेत. आता हे वाटण ना तुम्हाला जर खलबत्त्यात करायचं असेल ना पाटा वरवंटावरती तरी तुम्ही करू शकता. तर माझ्याकडे तो अवेलेबल नाही आहे, म्हणून मी मिक्सरमध्येच ना जाडसर असं वाटण करून घेते. वाटण करताना फक्त एका गोष्टीची काळजी घ्या की आपल्याला हे वाटण अजिबात पाणी घालायचं नाही आहे, असंच ओबडधोबड वाटण आपल्याला करून घ्यायचं. तर वाटण करून घेतलंय मी. आता इथे आपल्याला परातीमध्ये ना ही सगळी पिठं काढून घ्यायची. तर सुरुवातीला ना आपण ज्वारीचं पीठ काढून घेऊयात, सोबतच त्याच्यात बाजरीचं पीठ काढायचं आणि मग बेसन आणि मग गव्हाचं पीठ आपण त्याच्यात काढून घ्यायचं. तर हे बघा, ही सगळी पिठं काढून झाली की त्याच्यात ना आपल्याला अलगद थोडीशी अशी जागा करून घ्यायची. आता त्याच्यामध्ये ना आपण चवीनुसार थोडंसं असं मीठ घालून घेऊयात. तर मिठाचं प्रमाण ना तुमच्या अंदाजाने तुम्ही ठेवू शकताय. मला अंदाज इथे 2 टीस्पूनच्या आसपास मीठ लागलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये जे आपण वाटण करून घेतलेलं ना ते वाटण घालायचं. सोबतच त्याच्यामध्ये जिरेपूड घालून घेऊयात, धनेपूड घालायची आणि मग त्याच्यामध्ये हळद घालून घेऊयात. आता याच्यामध्ये ना आपण जो बारीक चिरून घेतलेला ना तो कांदा आपण त्याच्यामध्ये घालून घेऊयात. हे बघा, कांदा घालून झाला की त्याच्यामध्ये लगेच ना आपण जी कोथिंबीर आपण घेतलेली ना ती कोथिंबीर घालून घ्यायची. खरं तर कोथिंबीर ते भरपूर प्रमाणात घ्या, कारण छान लागते धपाट्यामध्ये. आणि ह्या कोथिंबीर आणि जे वाटण आपण करून घेतलेलं ना त्या पिठामध्ये ना त्याला अलगद असं व्यवस्थित असं आपण मिक्स करून घ्यायचं. तर लक्षात घ्या, धपाटे तुम्हाला माहिती आहेत का हिवाळ्यातच का बनवतात? कारण धपाट्यामध्ये आपण जे मिश्र पिठं वापरतो ना त्याच्यामध्ये ना उष्णता खूप चांगली असते. आता लक्षात घ्या, काही लोकांना जर धपाटे उन्हाळ्यामध्ये जर खायची इच्छा झाली किंवा बाकीच्या पावसाळ्यामध्ये किंवा उन्हाळ्यामध्ये खायची इच्छा झाली तर तुम्ही याच्यामध्ये ना बाजरीचं पीठ वापरू नका, कारण बाजरीच्या पिठामध्ये उष्णता असते. तर शक्यतो बाजरीचं पीठ वापरण्याऐवजी तुम्ही तांदळाचे 1-2 चमचे पीठ वापरलं याच्यासोबत तरी चालेल. काही जण ते सुद्धा वापरतात. आणि धपाट्यामध्ये जे आपण खरं तर प्रोटीन्स आणि फायबरचं प्रमाण खूप चांगलं असतं, त्याच्यामुळे ना धपाटे हिवाळ्यामध्ये बनवले जातात. तर माझ्या घरात धपाटे खरं तर खूप आवडतात, त्यामुळे मी नेहमी बनवते. आणि याच्यामध्ये ना तुम्हाला खरं सांगते की भाजणीची पिठं बनवून सुद्धा, म्हणजे भाजणी करून सुद्धा ना आपण धपाट्याचं पीठ बनवू शकतो. तर तसं माझी आजी बनवायची. त्याच्यामध्ये कडधान्य, डाळी आणि धान्य ही सगळं ना एकत्र भाजून घ्यायचं आणि मग त्याचं पीठ बनवून आणायचं गिरणीवरती. तर ते पीठ ना 1 महिनाभर सहज टिकतं बरं का. त्याची सुद्धा रेसिपी मी तुम्हाला लवकरच आपल्या चॅनलवरती शेअर करेन. तर हे बघा, त्या पिठामध्ये बोलत बोलत मी तुमच्याशी सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं. आता पाणी आपल्याला याच्यामध्ये वापरून ना पीठ असं सैलसर मळून घ्यायचं आहे. तर इथे बघा, मी 1 कप इतकं पाणी घेतलेलं आहे. तर आता याच्यातलं पाणी किती लागणार आहे ना ते सुद्धा मी तुम्हाला सांगते. तर हे ना 1 कप इतकं पाणी अगदी थोडं थोडंसं त्याच्यामध्ये टाकून ना अगदी व्यवस्थित त्याला असं मळून घ्यायचं आहे. तर लक्षात घ्या, आपण याच्यामध्ये ज्वारी आणि बाजरीचे पीठ वापरले, म्हणजे आपली भाकरीची पिठं वापरलेत. त्याच्यामुळे ना ते व्यवस्थित पीठ ना असं कणकेसारखं होत नाही.
जशी आपल्याला कणी घ्यायची असते ना, कणकीला कसा मऊसूतपणा असतो तसं व्यवस्थित होत नाही. त्याच्यासाठी ना त्याला व्यवस्थित असं मळून घ्या त्याला, जेणेकरून ना त्याचा गोळा चांगला होईल. आणि लक्षात घ्या, हे पीठ आपल्याला अजिबात सुद्धा भिजवायचं नाही आहे बरं का. पीठ मळत मळत त्याचा गोळा तयार करून घ्यायचा आणि नंतर मग लगेच त्याचे धपाटे आपल्याला थापायचे घ्यायचे. तर हे बघा, पाणी मी 1 कप घेतलेलं, त्याच्यातले ना अगदी 3 ते 4 चमचे इतकंच पाणी बाकी शिल्लक राहिलेलं आहे. बाकी पूर्ण पाण्याचा वापर झालेला आहे, त्याच्या इतकं जास्त पाणी आपल्याला लागणार नाही आहे. तर पीठ भिजवत नाही ठेवायचं, लगेच आपल्याला धपाटे थापायला घ्यायचे. तर हे बघा, मी एका बाउलमध्ये पाणी घेतलेलं आणि एक रुमाल घेतलेला. रुमालाचा ना चौकोनी आकारामध्ये त्याला फोल्ड करून घेतला आणि पाण्यामध्ये रुमाल बुडवून घ्यायचा आणि परत त्याला थापायला घ्यायचं धपाट्यासाठी. तर हे बघा, मी एवढ्या आकारामध्ये धपाटे करून घेणार आहे. तर तेवढ्या आकारामध्येच मी गोळा घेणार आहे. जास्त मोठा करू नका. जर तुम्ही सुरुवातीला शिकताय, तुम्ही जर नवशिके असाल ना, तर अगदी छोट्या छोट्या आकाराचे धपाटे थापून घ्या. तर हे बघू शकता, मी अगदी एवढा त्याचा पेढा करून घेतला आणि अगदी त्याला ना अगदी गोल आकार करून घ्यायचा आणि मग त्याला व्यवस्थित असं रुमालावरती ठेवून थापून घ्यायचं. तर सुरुवातीला ना आपली पहिली जी 3 बोटं असतात ना, त्याच्यावरती ठेवायची त्या पिठावरती, अलगद त्याला पुढे पुढे असं ढकलत जायचं पिठाला. तर हे बघू शकता मी कशी थापते धपाटे, तुम्ही लक्ष घ्या. सुरुवातीला 1-2 धपाटे तुम्हाला थापायला अवघड पडतील जर तुम्ही नवशिके असाल तर, पण नंतर जेव्हा तुमची चांगली प्रॅक्टिस होऊन जाईल ना, अगदी तुम्ही भाकरी आणि चपाती पण तुम्हाला अवघड वाटेल, जे तुम्ही धपाटे लवकर करू शकाल. तर हे बघू शकता, अगदी त्याला जर तुम्हाला वाटत असेल ना की तुमच्या हाताला पीठ चिकटते, तर थोडंसं पाण्यामध्ये बुडवून घ्या, अगदी पाणी झटका आणि नंतर लगेच थापायला घ्या. तर हे बघा, आता परत हाताला चिकटते, परत पाण्यामध्ये हात बुडवायचा, अगदी थोडासा हात बुडवायचं, पाणी झटकायचं आणि परत त्याला असं हाताने थापून घ्यायचं. तर आता हे बघा, हे ना माझ्या हाताला चिकटतंय, तर काय करायचं, जे आपला तळव्याचा जो उंचवटा असतो की नाही, त्याने थापून घ्यायचं. त्याने ना सहज थापता येतं. जर तसं थापता येत असेल ना, तर तसं थापून घ्या. तर हे बघा, जितकं पातळ होईल ना तितकं पातळ त्याला करायला घ्यायचं. तर परत पोळपाट फिरून घेतला तर परत त्याला थापून घ्यावेत. हे बघा, अगदी सहज जितकं पातळ होईल ना तितकं पातळ थापून घ्यायचं. धपाट अजिबात सुद्धा जाड ठेवू नका, कारण ते खायला सुद्धा चांगलं लागत नाही बरं का. तर हे बघा, मी किती पातळ त्याला थापून घेतलेलं आहे. हे बघा, जितकं पातळ होईल ना तितकं त्याला पातळ थापण्याचा प्रयत्न करा. आणि त्याच्यावरती ना आता तीळ आपल्याला घालून घ्यायचे. तर तीळ जेवढे आवडतील ना तेवढे तिळाचं प्रमाण तुम्ही याच्यात घालू शकताय. तीळ घातले की परत एकदा त्याला हाताने परत थापून घ्यायचं, जेणेकरून ना तीळ आपले तव्यावरती निसटायला नको म्हणून. तर ते थापून लावून घेतले की परत त्याला होल करून घ्यायचे. होल केलं की परत त्याला मध्ये असा आकार द्यायचा, जेणेकरून ना तव्यावरती धपाटे टाकल्यानंतर आपल्याला त्याच्यात तेल सोडायचं असतं, तर तेल अगदी धपाट्याला खालपर्यंत लागून जातं. तर एकदा मी तुम्हाला दाखवते की धपाटा मी किती पातळ थापलेला आहे. तर हे बघा, अगदी असं एवढं पातळ थापून घ्यायचं. तुम्हाला जर याच्यापेक्षाही अजून जास्त पातळ थापता येत असेल ना, तरी सुद्धा तुम्ही धपाटे पातळ थापून घेऊ शकताय. तर तुम्ही बघू शकता की मी किती असं त्याला पातळ थापलेलं आहे, अजिबात जाड ठेवलेलं नाहीये. तर माझं धपाटे थापून होत होतं, तोपर्यंत मी तवा गरम करायला ठेवलेला कमी गॅसवरती. आता तवा सुद्धा माझा गरम झालाय. गॅसची फ्लेम फुल करायची, तेल सोडून घ्यायचं तव्यावरती, परत गॅसची फ्लेम पूर्ण कमी करायची आणि धपाट्याची जी समोरची बाजू असते ना रुमालाची, ती पकडायची आणि मग तव्यावरती त्याला सोडून द्यायचं. आता ह्या बाजूने ना त्याला वरून परत पाण्याचा हात करायचा आणि पाण्याचा हात त्याच्यावरती ना रुमालावरती फिरवून घ्यायचा, जेणेकरून रुमालाला आपलं धपाटा अजिबात चिकटणार नाही आणि अलगद असं रुमाला काढून घ्यायचं. तर हे बघू शकता, आपलं धपाटा व्यवस्थित असं तव्यावरती टाकलेलं आहे आणि वरून बाजूने सुद्धा त्याला तेल सोडून घ्यायचं आणि परत जे होल केलेले असतात ना, त्या होलमध्ये सुद्धा तेल सोडायचं आणि परत झाकण ठेवून त्याला 1.5 ते 2 मिनिटं ना वाफवून घ्यायचं. 2 मिनिटं असं धपाटं वाफवून झालं की परत धपाटे खालून उलटनं घालायचं आणि मग त्याला पलटी करून घ्यायचं. तर आता बघू शकताय, खालच्या बाजूने सुद्धा वरच्या बाजू, जी खालची बाजू होती ना तव्यावरती, त्या बाजूने आपलं धपाटं खूप चांगलं भाजून झालेलं आहे. तर परत त्याला पलटी करून घ्यायचं आणि त्या बाजूने त्याला थोडंसं अगदी तेल लावायचं, जेणेकरून ना धपाटं आपलं चांगल्या पद्धतीने भाजून निघतं. परत त्याला झाकण ठेवायचं. हे बघा, झाकण ठेवून ना तुम्ही धपाटं भाजू शकताय. जर तुमच्या घरामध्ये जर वयस्कर लोक आहेत ना, ज्यांना चावायला जमत नाही, तर त्यांच्यासाठी ना तुम्ही दोन्ही बाजूने धपाट्याला झाकण ठेवा आणि मग धपाटे भाजून घ्या, जेणेकरून धपाटे ना आपली अशी नरम होतात आणि खायला त्रास होत नाही. तर हे बघू शकताय, दुसऱ्या बाजूने सुद्धा 1.5 मिनिटं मी धपाटे भाजून घेतलेले आणि किती छान धपाटे भाजून झाले तुम्ही बघू शकताय. तुम्हाला खरं सांगते, एक धपाटे भाजण्यासाठी ना अगदी ना 3.5 ते 4 मिनिटं सहज लागतात बरं का. तर आता दुसरा धपाटे मी तुम्हाला थापून दाखवते. तर हे बघा, परत रुमाल आपल्याला थोडा ओला करून घ्यायचा आहे. त्याच्यावरती ना अगदी थोडंसं पाणी टाकून घ्यायचं, जेणेकरून ना आपलं दुसरा धपाटा आहे की नाही ते चिकटायला नको व्यवस्थित असं. हे बघा, परत तापून घेतलं की आता परत गोळा करायचा त्याचा एक आणि तो गोळा परत त्याच्यावरती ना अगदी सहज असा थापून घ्यायचा आहे. तर हे बघा, थापताना ना अगदी बोटांनी ना थोडं थोडं करत ना पीठ पुढे 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 आपल्याला सरकवत जायचंय. परत मधल्या बाजूला ना परत तळव्याची बाजूला थोडंसं पाणी लावायचं आणि परत त्या बाजूने त्याला थापून घ्यायचं.
परत पोळपाट त्याला फिरवून घ्यायचं. जसं जर तुम्हाला जमत नसेल पोळपाट फिरवून घ्या आणि परत त्याला थापायला घ्या. तर हे बघा पोळपाट फिरवून घेतलं की परत त्याला अगदी ना बोटांनी फक्त पुढं पुढं पीठ सरकवायचं. अजिबात अवघड नाही बरं का. तुम्ही जर थापायला घ्याल ना धपाटी, तुम्ही म्हणाल की चपाती आणि भाकरीपेक्षा पण किती सोपी आहे धपाटी थापायला खरंच. तर हे बघा अगदी जितकं होईल ना तितकं त्याला पातळ करून घ्यायचं. परत त्याच्यावरती तीळ पेरून घ्यायचे आणि मग तीळ टाकल्यानंतर ना परत त्याला हाताने असं दाबून घ्यायचं, जेणेकरून ना तीळ आपले तव्याला चिकटायला नकोत. आता परत त्याला होल करून घ्यायचे मध्ये. जेवढे पाहिजे तेवढे तुम्ही होल करू शकता. मी शक्यतो 5च होल करते, जेणेकरून ना त्याच्यामध्ये तेल सोडलं ना की खालच्या बाजूने धपाट अगदी सहज चांगलं भाजून निघतं. तर आता ना परत गॅसची फ्लेम परत फुल करायची. अगदी तव्यावरती थोडं तेल लावून घ्यायचं. सुरुवातीचे 3-4 धपाट्यांना अगदी थोडंसं तेल लावायचं, जेणेकरून आपला रुमाल चिकटत नाही तव्याला म्हणून. आणि परत पुढच्या बाजूने रुमाल पकडून ना त्याला तव्यावरती सोडून द्यायचा आणि परत पाण्याचा हात ओला करायचा आणि मग रुमाल अलगद असा काढून घ्यायचा. तर हे बघू शकताय की धपाट आपलं भाजलेलं आहे. आणि परत खालच्या बाजूने त्याला बाजूने अगदी थोडं थोडं तेल सोडायचं आणि मग जे होल केलेले असतात ना त्या होलमध्ये थोडं थोडंसं पाणी सोडायचं आणि परत तेल सोडायचं आणि परत त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि मग त्याला परत 1.5 ते 2 मिनिटं भाजून घ्यायचं. एक धपाटं भाजायला अंदाजे 4 मिनिटं लागतात. तर हे बघू शकता आता हे धपाटं सुद्धा आपलं भाजलेलं आहे. आता याला ना आपण उलटून घेऊयात. तर परत उलटून घ्यायचं आणि मग आता ह्याला इथून पुढे ना परत 1.5 ते 2 मिनिटं भाजून घ्यायचं. आता ह्या बाजूने धपाट आपलं भाजलेलं नाहीये. अलगद थोडंसं त्याला आपण तेल लावून घेऊयात. अगदी थोडंसं तेल लावायचं त्याला, जेणेकरून आपलं धपाटं सहज भाजतं. लक्षात घ्या धपाटी भाजताना सुद्धा ना गॅसची फ्लेम अजिबात फुल करू नका. मीडियम टू लोच्या फ्लेमवरती ना धपाटे तुम्ही भाजून घ्या. सहज धपाटे आपले ना तेवढ्या फ्लेमवरती भाजून होतात. तरी बघू शकता दोन्ही बाजूने सुद्धा धपाट आपलं भाजून झालेलं आहे आणि किती छान भाजलेलं तुम्ही बघू शकता. कुठेच अजिबात आपलं धपाटे ना कच्चं राहिलं नाहीये. अशा पद्धतीने सगळे धपाटे भाजून घ्या आणि आता हे धपाट आपण सर्व करूयात. बघू शकता 2 धपाटे माझे तयार झालेले आहेत आणि अगदी मऊसूत झालेले आहेत. हे बघा अजिबात कडक असं धपाट आपल्याला तयार झाले नाही. आता हे धपाट तुम्ही भाजीसोबत खाऊ शकता, दह्यासोबत खाऊ शकताय, कशाही सोबत. व्हिडिओ आवडला असला तर एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच चटपटीत आणि चमचमीत रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.